हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग मी 11:30 वाजता चालू केला आहे, कारण आज सकाळी मी कामाला गेली होते. दोन घरचे स्वयंपाकाची कामं करून मी आत्ताच घरी आले. तर आता मी कामावरून येताना भाज्या आणल्यात, थोड्याफार 4-5 भाज्या आणल्यात, निवडून ठेवते, कारण रोजची आपली घाई असते स्वयंपाकाची. मी सकाळी 6ला स्वयंपाकाच्या कामाला जाते, 9:30 वाजेपर्यंत घरी येते. त्याच्यानंतर मग माझे मिस्टरांना कामाला जायचं असतं, मग त्यांचा डब्बा करायचा असतो, मुलांना नाश्ता द्यायचा असतो, त्यांना नाश्ता द्यायचा असतो, अशी आपली घाई असते. त्याच्यामुळे आपण अशा पालेभाज्या वगैरे आपण आणून ठेवत असतो. 4-5 भाज्या आणते मी एकदाच, सगळ्या भाज्या निवडून ठेवते. ह्याच्यामध्ये मी गवार आणली आहे, इकडे फ्लॉवर वटाणा आहे, इकडे लाल माठाची भाजी आहे. लाल माठाची भाजी पण मी आता निवडून ठेवते आहे. अशा 3-4 भाज्या मी आठवड्याच्या निवडून ठेवत असते. तर लसूण पण मी सगळं निवडून ठेवून देते फ्रीजमध्ये. कधी लसूण अद्रकची पेस्ट करून ठेवते, म्हणजे कसं आहे, पटकन सगळे तयार असले की आपल्याला जेवण बनवायला पण सोपं पडतं. तर आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीफार माहितीच देणार आहे. तर मी कल्याणमध्ये राहते आणि माझं लहानपण पण कल्याणमध्येच गेलं आहे. माझा जन्म डोंबिवलीमध्ये माझ्या मामाच्या घरी, म्हणजे माझा मामा डोंबिवलीला राहतो. तर तिकडे माझी आई, म्हणजे तिकडे आई माझी डिलेवरीसाठी गेली होती आणि आम्ही तिघी बहिणीही माझ्या मामाच्याच घरी झालो आहे. माझ्या मामाकडचे म्हणजे खूप चांगले, माझ्या मामाकडची परिस्थितीही चांगली आहे, लोकही चांगले आहेत, खूप छान आहेत. मामाचा परिवारही खूप छान आहे. लहानपणापासून पण आम्ही मामाच्याच घरी जात होतो. माझी मामी पण प्रेमळ होती खूप. माझे जे मोठे मामा आहेत त्यांची वाईफ खूप प्रेमळ होती. त्याच्यामुळे आम्हाला असं कधी वाटायचंच नाही की आम्ही मामाच्या घरी आलो आहे किंवा म्हणजे दुसऱ्याच्या कोणाच्या घरी आलो आहे. मला तर असं कधी वाटलं नाही. मी तर खूप लहानपणी माझ्या मामीकडे राहायची. माझी मामी खूप प्रेमळ होती स्वभावाने आणि आपल्या आईसारखंच ती खूप प्रेम करायची. शनिवार रविवार आला तर माझी आई मामाकडे घेऊन जायची आणि आमच्या तिघींचा, आम्ही तिघी बहिणी माझ्या मामाच्याच घरी, तिकडेच माझी आई डिलेवरीसाठी वगैरे गेली होती. खूप छान आहेत माझ्या म्हणजे मामाकडचे लोक वगैरे. आता माझा मामा थोडा वयस्कर झाला आहे, म्हणजे थोडा वय झाल्यामुळे त्यांना जमत नाही आणि आता त्यांच्या सुना वगैरे आल्या. तर असं काही नाही आहे, सुना पण आहेत, खूप चांगल्या आहेत, त्याही म्हणतात का तुम्ही या. पण जशी माझी मामी ऑफ झाली आहे तसं मी तिकडे गेलीच नाही त्या घरी. मला जाऊ वाटत नाही, कारण माझी इच्छाच होत नाही जाण्याची, कारण माझी मामी खूप प्रेमळ होती स्वभावाने आणि ती गेल्यानंतर मी तिकडे गेलीच नाही आहे त्या घरामध्ये. 5वीत मी शिकत होते. माझ्या बहिणीसुद्धा लहानच होत्या. 3 नंबरची बहीण माझी, तिला तर शाळेत पण नव्हतं घातलं. तर माझे वडील पण सरकारी नोकरीला होते तेव्हा आणि इतका काय तेव्हा पगार वगैरे नसायचा. तर मी दुसरीला असल्यापासून माझ्या आईला आजार होता. माझ्या आईला TB झाला होता आणि त्यावेळेस TB या आजारावरती इतका काही इलाज नव्हता. बऱ्यापैकी म्हणजे महाग इलाज असायचा तेव्हा. एवढा काही म्हणजे आत्ताच्या काळात जसे सरकार फुकटमध्ये औषधं गोळ्या देतात तसं काहीच नव्हतं, कारण माझ्या वडिलांची सरकारी नोकरी होती. त्याच्यामुळे आम्ही बराचसा इलाज तिच्यावरती केला, पण तिला वाचवणं आमच्यामध्ये शक्य झालं नाही माझ्या वडिलांकडनं. भरपूर आम्ही इलाज केला, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वगैरे तिचे इलाज करत होतो. माझा मामाही आम्हाला खूप सपोर्ट करत होता. पण काय असतं ना फ्रेंड्स, की ज्याचं जाणं आलं आहे त्याला जावंच लागतं, अशातली गत आहे. तेव्हा मी 5वीत शिकत होते आणि माझ्या पाठच्या बहिणीसुद्धा खूप लहान होत्या. मला सांगता येत नाही आहे, इतकं मला वाईट वाटतं आहे. असं झालं की आम्ही तिला भरपूर इलाज केला, पण ती काही बरी होतच नव्हती. मग लास्टला माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामाने निर्णय घेतला की JJ हॉस्पिटलला न्यायचं आणि JJ हॉस्पिटलला पण ती थोडंसं रिकवर होत होती. मग माझे वडील तिथेच थांबायचे तिच्यासोबत. आम्ही तिघी बहिणी घरी असायचो. मग एके दिवशी माझी आईला वडिलांनी आंघोळ वगैरे घातली आणि वडील, तीच स्वतः म्हटली का तिघी पण मुली घरी एकट्याच आहेत, तर तुम्ही त्यांच्यासोबत जा. म्हणजे माझे वडील घरी आले आणि ती रात्र आमच्यासोबत राहिले ते आणि दुसऱ्या दिवशी फोन आला आम्हाला की ती गेली आहे म्हणून आम्हाला सोडून. मग त्याच्यानंतर आमचा वाईट काळ चालू झाला. कसं आहे माहिती आहे का, आई हा शब्द जरी काढला ना तरी मला खूप वाईट वाटतं.
मे महिन्याच्या सुट्टीला गावी गेलो होतो. तर मग माझ्या वडिलांच्या चुलत बहिणी, भरपूर बहिणी आहेत त्यांना, म्हणजे 5-6 बहिणी आहेत त्यांच्या. तर त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यातल्या एका त्यांच्या बहिणीने सांगितलं की तुझ्या मुली तर आता लहान आहेत खूप आणि तू कसं काय आयुष्य काढशील एकटा. मग त्यांनी सांगितलं की तुला दुसरं लग्न करावं लागेल. मग माझ्या वडिलांनी डिसिजन घेतला की आपण नाही, लग्न तर केलंच पाहिजे. कारण मी पण फ्रेंड्स 5वीत तेव्हा शिकत होते. मला काही इतकं घर सांभाळणे इतपत मी मोठी नव्हते, लहानच होते. मग त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी लग्नाचा डिसिजन घेतला आणि मग त्यांनी लग्न केलं. आत्ता माझी जी आई आहे ती पण खूप चांगली आहे फ्रेंड्स. तर मी तुम्हाला दाखवेल तिला एकदा व्हिडिओमध्ये. हां, त्या दिवशी माझी आई मोदकाचा जो व्हिडिओ टाकला आहे तो माझ्या मम्मीनेच मोदक बनवले. खूप चांगली आहे ती, खूप म्हणजे खूपच चांगली आहे. माझ्या भाच्याच्या ज्या बहिणी आहेत तर त्यांना तर आई एवढी आठवत पण नव्हती. तर त्याच्यामुळे आत्ता जी आई आहे तीच त्यांना आई, म्हणजे आपली आईच समजत होत्या त्या. अशा प्रकारे आम्ही तिलाच आपली आई समजलं आहे आणि ती पण जे काही आहे ते सर्व आमच्यासाठीच करते. तिच्या प्रेमाची तुलना नाही करू शकत आपण. लहानपणापासून सर्व काही आमचे वडील आम्हाला देत होते, नाही असं नाही. म्हणजे आमची परिस्थिती काय हलाखीची नव्हती, आमची परिस्थिती खूप चांगली होती. म्हणजे वडील सरकारी नोकरीला असल्यामुळे आमचं असं काही खाण्यापिण्याचे वांदे असं काहीच नव्हतं. फक्त आईचं जे प्रेम आहे ना, त्या प्रेमासाठी आम्ही तरसलेलो होतो. तर ते प्रेम देणारी व्यक्ती आमच्या आयुष्यात आली. देवाने तिच्या रूपात आमची आई आम्हाला परत पाठवली. एका आजीने जे आपल्या नातवंडांसाठी केलं पाहिजे ते सुद्धा ती सर्व काही करते. तर फ्रेंड्स, माझं लग्न झाल्यापासून तर तिने मला खूप खूप सपोर्ट केला. एक आई जशी आपल्या मुलींची काळजी करत असते तशी तिला पण आमची खूप काळजी पडलेली असते. आणि आत्ताच म्हणजे वर्ष झालं माझ्या पाठच्या बहिणीचं लग्न झालं आहे. तर ती सतत तिचं नाव तिच्या तोंडातच असतं की बनवताना फ्रेंड्स थोडासा मला म्हणजे माझे अश्रू मला थांबवता येत नाही आहेत. तर कुठे जर थोडासा आवाज माझा हे होत असेल तर तुम्ही थोडंसं समजून घ्या फ्रेंड्स. आपली आई जर आपल्यासोबत असली ना तर जगात आपल्याला कुठेच म्हणजे हरल्यासारखं वाटत नाही. आणि तसं तिने मला खूप सपोर्ट केला आणि आज जो मी एवढा संसार म्हणजे जे काही दिवस असतील ना माझे तर ते तिच्यामुळे आहेत. खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आहे तिने मला आणि माझ्या वडिलांनीही केला आहे. तर सपोर्ट म्हणजे काही नुसता पैशाचाच सपोर्ट लागतो आपल्याला असं नाही आहे. आपल्याला प्रेमाचा त्यांच्या साथीचा पण सपोर्ट पाहिजे. कारण मी अदर कास्ट लग्न केलेलं आहे फ्रेंड्स आणि त्यातून पण त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केलं. लोक त्यांना म्हणायचे की तुझी मुलगी अशा मुलासोबत लग्न केली आहे, अदर कास्ट आहे, तो इकडचा आहे तो तिकडचा आहे. पण माझ्या आईवडिलांनी कशाचीच नाही पर्वा केली. त्यांनी फक्त आपल्या मुलीचा विचार केला. तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, कारण आपल्या मुलांना आपण जन्म देतो तर त्यांचं आयुष्य पण आपल्या हातात असतं. जर तुम्हाला लोकांनी भडकवलं की तुमच्या मुलीने लव्ह मॅरेज केलं, असं केलं, तर तुम्ही तिच्याशी बोलणं सोडून द्याल, तिच्याशी म्हणजे तिची हालचाल विचारणं सोडून द्याल. मग तिचं जगणं असह्य होतं फ्रेंड्स. कसं माहिती का, आपले आईवडील जर आपल्या सोबतीला असतील ना तर आपण जग जिंकू शकतो आणि ते माझ्यासोबत झालेलं आहे. तर त्यांनी मला माझ्या मुलींपासून म्हणजे माझ्या मुलींचं संगोपन असू द्या, मी कामाला जरी गेली ना कुठे बाहेर, मी दिवसभर ह्याच्या आधी काम करत होते. माझ्या मुली तर तेव्हा खूप लहान होत्या, 2-2, 3-3 महिन्याच्या असल्यापासून माझ्या आईने त्यांना सांभाळलेलं आहे. तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलांच्या पाठी उभे राहा. असं नाही आहे की लव्ह मॅरेज करणं चुकीचं आहे. लव्ह मॅरेज करून पण बऱ्याच जणांचं चांगलं होतं, जसं माझंही चांगलं झालेलं आहे. माझा मिस्टर पण तसे स्वभावाने खूप चांगले आहेत. थोडंसं त्याचंही म्हणजे वागणं थोडं अल्लड आहे, कारण तो तेवढ्या लाडात वाढलेला आहे फ्रेंड्स. तो त्याच्या आईवडिलांचा म्हणजे त्याच्या घरात तो लहान आहे, म्हणजे लहान म्हणजे लास्ट आहे गेलेला आहे. त्याला खूप त्याच्या आईवडिलांनी त्याचे खूप लाड केलेले आहेत फ्रेंड्स. तर त्याला म्हणजे लहानपणापासून त्याला कुठल्या गोष्टीची अशी कमी नाही पडलेली. त्याचे वडील आत्तासुद्धा म्हणजे त्याचे वडील आत्तासुद्धा कधी आले ना तर त्याला बाबूशिवाय आवाज म्हणजे ते प्रेम त्यांच्या ते डोळ्यात दिसत असतं.
आणि हेच प्रेम आपल्याला आईवडिलांचं पाहिजे असतं लास्टपर्यंत. आणि सगळ्यांच्या आईवडील तर प्रेम करतातच, पण त्याबरोबर तुम्ही त्यांना सपोर्ट पण करा मुलांना. म्हणजे मुलं जे आहेत ना तुमचे, ते कधी वाईट वळणावर नाही जाणार. जर माझ्या आईवडिलांनी तेव्हा जर मला सपोर्ट नाही केला असता तर मी आज हे दिवस नाही बघितले असते. तर ह्या गोष्टी मी कधीच कोणाशी शेअर केल्या नव्हत्या. तर आज यूट्यूबसारखा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तर मी माझं मनोगत मी तुमच्या सर्वांशी व्यक्त केलं आहे. आणि मी ह्या व्हिडिओतून काही वाईट संदेश देत नाही आहे की जसं तुम्ही लव्ह मॅरेज करा किंवा, तर ते तुमचं डिसिजन असेल की तुम्ही लव्ह मॅरेज तुमच्या आयुष्यात तुम्ही काय कराल ते. पण मी लव्ह मॅरेज केलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.